महिन्यांचे पैसे येणार। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकत्रित 3000 रुपये मिळणार। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची ही माहिती। तर बघा बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे। सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। बहिणींनो, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट 3000 रुपये जमा होणार आहे। आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे। सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय आज या ठिकाणी झालेला आहे। बहिणींनो, सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय आज या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळे सर्व बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। 3000 रुपये कोणकोणत्या बहिणींना मिळणार आहे, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 येणार आहे आणि किती बहिणींना हे पैसे मिळणार आहे, संपूर्ण तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे। भरपूर बहिणींना अपात्र केलं आहे, त्यामुळे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे की तुम्हाला सुद्धा अपात्र केलं आहे की नाही। तर पटापट सर्वांनी व्हिडिओ लाईक करा बरं। ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी पटापट लाईक करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिलेलं आहे, त्यावर क्लिक करा। ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून फ्रीमध्ये तुम्हाला सर्व अपडेट मिळणार आहे। कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाहीये। तर बघा बहिणींनो, तुम्ही बघू शकता राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला त्यांच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये ठिकाणी जमा करण्यात येत आहेत। 1500 म्हणजेच बहिणींनो 1500 रुपये तुम्हाला ठिकाणी प्रत्येक महिन्याला मिळत असतात। कमेंट करून सांगा बरं, किती बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता आलेला आहे त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे। जर का बहिणींनो तुम्हाला जानेवारी महिन्याचे पैसे आले असतील तर सांगा की सर मला जानेवारीचा हप्ता आलेला होता, तुम्ही लिहून पाठवा। आणि जर का तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला नसेल तर कमेंट करून सांगा की सर मला जानेवारीचा हप्ता आलेला नव्हता, मग त्यानुसार तुम्हाला पैसे मिळणार आहे। आता कसे मिळणार आहे समजून घ्या। ज्यांना जानेवारीचा हप्ता आलेला होता त्यांना 3000 मिळणार आहे। कारण बहिणींनो, हे 3000 कसे असणार आहे तर त्यांचे फेब्रुवारीचे 1500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1500 असे टोटल 3000 रुपये त्या बहिणींना मिळणार आहे। ज्या बहिणींना जानेवारीचा हप्ता आलेला होता त्या बहिणींना। ज्या बहिणींना जानेवारीचे पैसे आलेले नव्हते त्यांनी कमेंट करून सांगा की सर मला जानेवारीचा हप्ता आलेला नाही आहे, तर त्या बहिणींना टोटल 4500 रुपये मिळणार आहे। 4500 कसे मिळणार आहे तर जानेवारीचे त्यांचे 1500 बाकी आहेत, फेब्रुवारीचे 1500 बाकी आहे आणि मार्चचे 1500, म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर 4500 रुपये त्यांना या ठिकाणी मिळणार आहे। हा सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय आज या ठिकाणी झालेला आहे। आता बघा बहिणींनो, हे पैसे किती बहिणींना मिळणार आहे, कारण बहुतेक बहिणी अपात्र केल्या गेलेल्या आहे, त्यामुळे तुम्हाला सुद्धा अपात्र केलं आहे का हे जाणून घेणं तुम्हाला खूप गरजेचं आहे। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघणं तुम्हाला बघावं लागणार आहे। आता बघा, ही जी योजना आहे तर ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबाच्या महिलांसाठी एक महत्त्वाची मदत ठरलेली आहे आणि यामुळे बऱ्याचशा महिलांना ठिकाणी फायदा होत आहे। काही महिला या पैशांचा उपयोग घर खर्चासाठी करतात, काही महिला या पैशांचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठी करतात, तर काही महिला या पैशांचा उपयोग त्यांच्या बिझनेससाठी व्यवसायासाठी करतात। तुम्ही कमेंट करून सांगा बरं, या पैशांचा उपयोग तुम्ही कशासाठी करतात? घर खर्चासाठी करतात की मुलांच्या शिक्षणासाठी करतात की व्यवसायासाठी करतात की तुम्ही सेव्हिंग म्हणून ह्या पैशांचा उपयोग करतात? कमेंट करून नक्की सांगायचं आहे। पुढे बघा, गेल्या काही महिन्यांपासून या योजनेमधील फायनान्समध्ये अनियमितता आढळून या ठिकाणी आलेली आहे। म्हणजेच काय, तुम्हाला टायमावर या ठिकाणी पैसे मिळत नाही आहेत। राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यामुळे योजनेमधील लाभार्थी महिलांना दिले जाणारे जे पैसे होते ते विलंबाने मिळाले आहेत। म्हणजेच तुम्हाला हे जे पैसे येत होते तर हे पैसे या ठिकाणी येण्यासाठी विलंब तुम्हाला ठिकाणी झालेला आहे, म्हणजेच वेळेवर तुम्हाला हे पैसे आलेले नाही आहे। आता यामुळे भरपूर ज्या महिला होत्या त्या नाराज झालेल्या होत्या, कारण त्यांना टायमावर पैसे मिळाले नाही आहे। दुसरी गोष्ट, त्यांना फक्त 1500 रुपयेच आले होते। त्यांना अपेक्षा होती की 3000 येतील, पण त्यांना फक्त 1500 रुपयेच आलेले होते। त्यामुळे भरपूर ज्या बहिणी ते नाराज झालेल्या होत्या। आता बघा काय सांगितलेलं आहे, तर गेल्या काही महिन्यांमध्ये या योजनेतून मिळणारे जे पैसे ते संबंधित महिलेच्या खात्यामध्ये जमा होण्यास विलंब झालेला आहे आणि विशेषतः जानेवारी महिन्याच्या नंतर अनेक लाभार्थ्यांना पैसे मिळालेच नाही आहेत। तर बघा बहिणींनो, जानेवारी महिन्याचा हप्ता ज्या ज्या बहिणींना आला त्याच्यानंतर बहुतेक बहिणींना पैसे आलेच नाही असं ठिकाणी म्हटलेलं आहे। पण असेही सुद्धा या ठिकाणी केसेस समोर आले आहे की काही बहिणींना जानेवारीचा हप्ताच आलेला नाही आहे, काही बहिणींना जानेवारीचा हप्ताच आलेला नाही आहे। तर कमेंट करून सांगा बरं की तुम्हाला सुद्धा जानेवारीचे पैसे आले की नाही, कमेंट करून नक्की सांगायचं आहे। आले असतील तर लिहून पाठवा की सर पैसे आलेले आहे, आणि जर का बहिणीनं तुम्हाला आले नसतील तर नाही लिहून पाठवा की सर मला पैसे आलेले नाही आहे, मग त्यानुसार तुम्हाला पैसे पाठवले जाणार आहे। आता बघा, जानेवारी महिन्याच्या नंतर अनेक लाभार्थ्यांना पैसे मिळालेच नाहीत, यावरून महिलांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली होती। तथापि राज्य सरकारने आता एक महत्त्वाचा मोठा निर्णय घेतलेला आहे
आणि तर महत्त्वाचा निर्णय असा आहे की सरकारच्या निर्णयानुसार फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या 2 महिन्यांचे पैसे ते एकाच वेळी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. तर बघा बहिणींनो, आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची या ठिकाणी मोठी अपडेट आहे. सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे की बहिणींनो, फेब्रुवारी आणि मार्च, लक्षात घ्या, फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्याचे पैसे ते तुम्हाला एकाच वेळी तुमच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. म्हणजे एकाच वेळेस तुम्हाला 3,000 रुपये मिळणार आहे. हा महत्त्वाचा निर्णय आज या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. पुढे बघा, या निर्णयासाठी प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा बरं. ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करा. आता बघा, एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा महिला लाभार्थ्यांना 3,000 रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. यामुळे योजनेमधील महिलांना एक महत्त्वाचा मोठा या ठिकाणी दिलासा मिळाला आहे. तथापि या योजनेमध्ये अनियमितता व अपात्र महिलांनी योजनेसाठी लाभ घेतल्याच्या तक्रारींमुळे सरकारने KYC प्रक्रिया सक्तीची केलेली आहे. आता बघा, तुम्ही जर बघितलं असेल तर तुम्हाला KYC करायचं सांगितलं होतं. 31 डिसेंबर ही शेवटची तारीख होती, पण 31 तारखेपर्यंत ज्या बहिणींनी KYC केली त्या बहिणींना लाभ मिळतोय. पण 31 तारखेपर्यंत ज्या बहिणींनी KYC केली नाही त्यांचा जो लाभ आहे तो कायमचा बंद झालेला आहे. त्यांना संधीसुद्धा मिळाली नाही आहे. त्यांचे पैसे बंद झाले. त्यांना एवढे वारंवार सांगून सुद्धा त्यांनी KYC केलेली नव्हती, म्हणून त्यांचे पैसे बंद झाले. पण 31 तारखेपर्यंत ज्यांनी KYC केले त्यांचा हप्ता सुरू आहे आणि 31 तारखेपर्यंत ज्यांनी KYC करून सुद्धा त्यांचा हप्ता ठिकाणी बंद झाला आहे. का बंद झाला आहे? कारण त्यांनी चुकीची KYC केलेली होती. तर ज्या बहिणींनी चुकीची KYC या ठिकाणी केलेली होती तर त्या बहिणींना पुन्हा एकदा संधी दिलेली आहे की नवीन KYC करण्यासाठी, आणि नवीन KYC त्याच बहिणींना करता येणार आहे ज्यांनी चुकीची KYC केली होती त्यांना. तर बघा, KYC न केल्यास लाभ मिळवणे शक्य नाही आहे आणि 31 डिसेंबर 2025 पर्यंत KYC पूर्ण करणे अनिवार्य या ठिकाणी केलेले आहे. अलीकडे समोर आलेल्या माहितीनुसार अनेक महिलांनी KYC केली असली तरी तांत्रिक चुका झालेल्या होत्या. त्यांना प्रश्नच समजले नव्हते, त्यामुळे त्यांनी चुकीचे पर्याय निवडले होते. तर त्यासाठी राज्य सरकारने महिलांना 31 मार्च 2026 पर्यंत सुधारणा करण्याची मुदत दिलेली आहे. तर 31 मार्च पर्यंत ज्या बहिणी KYC मध्ये सुधारणा करतील त्यांना पुन्हा एकदा लाभ या ठिकाणी सुरू होणार आहे. कारण त्यांनी KYC करताना चुका केल्या होत्या. त्या बहिणी पात्र असून सुद्धा अपात्र झालेल्या होत्या, म्हणून त्या बहिणींना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. त्या बहिणी पात्र होत्या पण तरीसुद्धा त्यांना अपात्र केलं होतं, कारण त्यांनी चुकीचा पर्याय निवडलेला होता, म्हणून त्यांना अपात्र केलं होतं. आता त्यांना 31 मार्चपर्यंत संधी दिली आहे, म्हणजेच 31 तारखेपर्यंत प्रत्येकाने KYC करून घ्या. किती बहिणींनी KYC केली सांगा बरं. आतापर्यंत किती बहिणींची KYC झाली सांगा. ज्यांची झाली असेल त्यांनी सांगा की सर माझी KYC झाली, तुमचं नाव लिहून पाठवा. आणि जर का तुमची KYC झाली नसेल तर ते लिहून पाठवा की सर माझी KYC झाली नाही आहे. मग त्यानुसार तुम्हाला पैसे मिळणार आहे. ठीक आहे. आता तुम्ही जर बघितलं तर 31 मार्च ही शेवटची तारीख असणार आहे, त्यानंतर तुम्हाला KYC करता येणार नाही आहे. आता बघा, ज्या महिलांना योजनेसाठी अपात्र ठरवले गेले आणि त्यांचा हप्ता सुद्धा थांबवला जाऊ शकतो. राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. बघा, जो राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला तर यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजेच भरीव तरतूद सुद्धा ठिकाणी करण्यात आलेली आहे. आता तुमचे पैसे तुम्हाला टाइमवर मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेच्या संदर्भामध्ये विविध या ठिकाणी विधानसभेमध्ये म्हटलेले होते की या योजनेला कधीही बंद करण्यात येणार नाहीये आणि ती चालूच राहील. यावरून ही योजना पुढील काळामध्ये अधिक मजबूत आणि स्थिर राहील असा विश्वास लाभार्थ्यांमध्ये निर्माण झालेला आहे. आणि राज्य सरकारने या योजनेला प्राधान्य देऊन महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचललेले आहे. तथापि KYC प्रक्रियेतील त्रुटी आणि इतर तांत्रिक अडचणी दूर करणे आवश्यक आहे, जेणेकरून या योजनेचा फायदा खरा गरजू महिलांपर्यंत ठिकाणी पोहोचू शकेल असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. तर बहिणींनो, काळजी करायची आवश्यकता नाही. तुम्हाला लाभ हा ठिकाणी आता मिळणार आहे आणि टायमावर मिळणार आहे. दुसरी गोष्ट, तुमचे 2100 रुपये सुद्धा तुम्हाला मिळू शकतात, कारण अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी तरतूद करण्यात आलेली आहे. तर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद.